इथे 6 जिल्हा परिषदांच्या जागांवर भाजप 3, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, तर काँग्रेस एका जागेवर इथे आघाडीवर आहे। राष्ट्रवादीच्या रुपाली माढा तालुक्यामधून राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। वेगवान निकाल, माढा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी। सोलापूरमधल्या माढा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत। सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर काटेकी टक्कर पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे 3 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। दुसरा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे। छाया करंडे, आशिष राजपूत हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। 2 उमेदवार इथे विजयी झालेत राष्ट्रवादीचे। माढा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झाले। वेगवान अपडेट्स फक्त आणि फक्त TV9 मराठीवर तुम्ही पाहू शकताय। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती सध्या आघाडीवर आहे। राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे दिवे गटातून आघाडीवर आहेत। रुपाली झेंडे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या आहेत आणि त्या आघाडीवर आहेत। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने इथे आघाडी घेतलेली आहे। पुणे जिल्ह्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे। राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या आघाडीवर आहेत। इकडे शिरूरमध्ये माजी आमदार पोपटराव गावडेंचा मुलगा हा सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। माजी आमदार पोपटराव गावडेंचा मुलगा जो आहे तो आघाडीवर आहे। शिरूरमध्ये आपण इथे पाहतो की माजी आमदार पोपटराव गावडेंचा मुलगा आघाडीवर आहे। जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी आपण पाहतो की इथे भाजपने आघाडी घेतली आहे। पोपटराव गावडेंचा मुलगा राजेंद्र गावडे आघाडीवर आहे शिरूरमधून। तर जिल्हा परिषदेच्या 6 जागांवर भाजप 3, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, दादांची राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर।